आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीनं घाव करून जीवे मारण्याचा प्रयत्न, पतीला अटक। काहीही कामधंदा न करता दारू पिऊन त्रास देणाऱ्या पतीला दारू पिण्यास पैसे न दिल्यानं पतीनं पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीनं वार करून तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। सहकारनगर पोलिसांनी पतीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे। दत्ता राजाराम अडागळे, वय वर्ष 38, राहणार तळजाई वसाहत पद्मावती असं अटक केलेल्या पतीचं नाव आहे। याबाबत पूनम दत्ता अडागळे, वय वर्ष 32, राहणार खंडाळे चौक, तळजाई वसाहत पद्मावती यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। हा प्रकार 31 मार्च रोजी रात्री 8 वाजताच्या राहत्या घरात घडला। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी पूनम अडागळे आणि दत्ता अडागळे यांचा 2015 मध्ये विवाह झाला। त्यांना आदित्य हा वय वर्ष 7 वर्षाचा मुलगा आहे। लग्न झाल्यापासून दत्ता अडागळे हा काहीच काम करत नाही, त्यामुळे पूनम अडागळे याचं मिळेल तिथं स्वयंपाकाचं काम तसेच साफसफाईचं काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात। 31 मार्च रोजी रात्री 8 वाजता दत्ता अडागळे हा दारू पिऊन घरी आला। पूनम यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत होता, परंतु त्यांनी पैसे देण्यास नकार दिला। त्यामुळे तो शिवीगाळ करू लागला। तेव्हा त्याच्याकडे लक्ष न देता त्या पाठ फिरवून दरवाजाच्या उंबरट्यात समोरील बाजूला तोंड करून बसल्या। तेव्हा दत्ता यानं घरात असलेली कुऱ्हाड घेऊन त्यांच्या डोक्याच्या मागच्या भागावर 2 घाव घातला। त्यांच्या पटकन लक्षात आल्यानं त्यांनी तो घाव चुकवला, परंतु त्यानं त्यांच्या डोक्याला व हाताला जखम होऊन खूप रक्त येऊ लागले। त्यांनी आरडाओरड केल्यावर सासू भांडण सोडवण्यासाठी आली। पोलिसांनी त्यांना 108 रुग्णवाहिका बोलावून ससून रुग्णालयात पाठवले। उपचार घेतल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक रेखा साळुंके तपास करत आहेत।